नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं पूनम समर्थ या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये। तर कसे आहात सगळे? मजेत ना? मी सुद्धा मजेतच आहे। तर हा बेत ना मी शिवजयंतीच्या दिवशी केला होता। व्हिडिओ पोस्ट करायला जरा उशीरच झाला। तर बघा इथे मस्त असा झणझणीत महाराष्ट्राचा लाडका बेत केलेला आहे। क्वचितच लोक असतील की हा बेत ज्यांना आवडणार नाही, नाहीतर 90% महाराष्ट्रीयन लोकांना हे पदार्थ आवडीचेच आहेत। तर झणझणीत पिठलं, भाकरी, त्यासोबत कांदा, ठेचा, लिंबू, अप्रतिम। चला वेळ न वाया घालवता रेसिपी बघूया। तर कढई घेतलेली आहे, गॅस पेटवून घेतला, त्यामध्ये घातलेलं आहे तेल घ्यायचं। तेल मी जो तेलाचा माप असतो ना त्या मापाने 2 माप घेतलेला आहे, कारण माझ्याकडील माप छोटा आहे। तुम्ही तुमच्या गरजेनुसार तेल घ्या। तेल छान तापलेलं आहे। आता तिथे घातलेला आहे अर्धा चमचा मोहरी, तसेच अर्धा चमचा जिरे घातलेले आहे। सोबतीला घेतलेले आहे कढीपत्ता। कढीपत्ता पूर्णतः ऑप्शनल आहे, पण कढीपत्त्यामुळे छान स्वाद येतो आपल्या पिठल्याला, त्यामुळे मी घातलेला आहे। नंतर घेतलेल्या आहेत 9 ते 10 हिरवी मिरची घेतलेली आहे। मी हिरवी मिरचीचे मोठे मोठे काप करते, कारण मग ते सहज बाहेर काढता येतात। त्यानंतर घेतलेला आहे थोडंसं आलं लसूण पेस्ट घेतलेलं आहे। तुम्ही ताजं आलं लसूण ग्रेट करून घेतले तरी चालेल, आणि आलं लसूण पूर्णतः ऑप्शनल आहे। छान फोडणी परतून घ्यायची, मस्त असे छान मिरची तडतडली पाहिजे। त्यानंतर घातलेले आहेत 2 बारीक चिरलेले कांदे घातलेले आहेत। कांदे मीडियम साईजचे होते, मोठा असेल तर तुम्ही 1 घाला किंवा तुमच्या आवडीनुसार घाला। 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत। मस्त असा गुलाबी रंग येईपर्यंत कांदा परतून घ्यायचा, अधूनमधून हलवत राहायचं म्हणजे तळाला बसणार नाही। तोपर्यंत आपण एक बॅटर तयार करून घेऊया। तर बघा एक बाउल घेतलेला आहे, त्यामध्ये 2 टेबलस्पून बेसन घेतलेलं आहे, बेसन पीठ। त्यामध्ये थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ घातलेलं आहे। यामध्ये थोडंसं पाणी घालून थिक असं बॅटर तयार करून घ्यायचं। तर बघा या पद्धतीने पिठलं मी पहिल्यांदाच बनवत आहे, पण छान झाली होती टेस्ट। नाहीतर मी नेहमी फोडणीमध्येच बेसन घालून घेते आणि परतून घेते। तसेच इथे घेतलेला आहे 1 चम्मच आमचूर पावडर घेतलेला आहे। आंब्याचे खुला असतील तर त्या घाला। तिखट आंबट असं पिठलं खूप भारी लागते। आमच्या घरी तर आंबटच आवडते, त्यामुळे आम्ही काही ना काही आंबट पदार्थ यामध्ये घालतोच। त्यामुळे बेसनाला छान चव येते। आमच्याकडे तर बेसन म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात याला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। बघा कांदासुद्धा छान परतलेला आहे आपला, मस्त असा सुगंध येतोय, दरवळतोय घरामध्ये। तर बघा आता घालायचं आहे आपलं बॅटर। बॅटर घालण्याआधी परत एकदा फोडणी परतून घ्यायची, त्यानंतर बॅटर घालायचं आणि हे बघा एका हाताने बॅटर घालायचं आणि एका हाताने ढवळत राहायचं, हळूवार ढवळायचं। छान असं मिक्स झाल्यानंतर गॅसची फ्लेम आहे ना कमी ठेवायची, ज्यावेळेस आपण बॅटर फोडणीमध्ये टाकतो त्यावेळेस, आणि परतून घ्यायचं। त्याला लगेच आहे ना घट्ट येते मिश्रण, त्यामध्ये गरजेनुसार पाणी घालायचं आणि हळूवार असं हलवायचं, कारण जोराने हलवलं तर ते आपल्या अंगावर किंवा हातांवर वगैरे उडण्याची शक्यता असते, त्यामुळे आपल्याला भाजू शकतं। तर बघा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर गॅसची फ्लेम आहे ना ती हाय करायची, मोठ्या आचेवर छान असं मिक्स करायचं। त्यानंतर घालायची हिरवीगार फ्रेश अशी कोथिंबीर। कोथिंबीरमुळे आहे ना खूप सुंदर चव येते आपल्या पिठल्याला। आता बघा मी पिठल्याची कढई साईडला करत आहे, म्हणजे छोट्या गॅसवर ठेवलेली आहे, मंद आचेवर ते उकडत आहे। पिठलं जेवढं उकडलं ना तेवढी छान चव येते त्याला। इथे भाकरीचं पीठ मळून घेऊया। इथे घातलेलं आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे। आता थोडं थोडं पाणी घालून अलगद असं पीठ मळून घेऊया। आमच्याकडे तर ज्वारीची किंवा गव्हाच्या पिठाची भाकरी करतात, तुमच्याकडे कुठल्या पिठाची भाकरी करतात तेही मला कमेंटमध्ये सांगा।
इथे मी गहू पीठ आणि ज्वारीचं पीठ मिक्स केलेलं आहे आणि मिक्स पिठाची भाकरी करणार आहे मी. नुसते ज्वारीच्या पिठाची भाकरी आमच्या घरी तरी नाही आवडत, त्यामुळे मी मिक्स करत असते. बघा आता गॅस पेटवून घेऊया आणि तवा गरम करायला ठेवलेला आहे. तवा छान गरम होईपर्यंत इकडे भाकरी थपथप अशी भाकरी थापून घ्यायची. एक गोळा घेतलेला आहे. आपल्याला ज्या साईजची भाकर हवी आहे त्याप्रमाणे गोळा घ्यायचा आपल्या अंदाजाने. छान असं मिक्स करून घ्यायचं, त्याला गोळा तयार करून घ्यायचा. तत्पूर्वी हाताला तेल लावून घ्यायचं आणि मस्त असं हातावर भाकरी थापून घ्यायची. मला तर जास्त मोठी भाकरी नाही थापता येत, पण मी जमेल तेवढा प्रयत्न करत असते. बघा छान अशी भाकरी आपली थापून होत आहे. मस्त भाकरी थापून झालेली आहे. आता ताव्यावर टाकून घेऊया. हातावर भाकरी थापल्यामुळे ना त्यावर बोटांचे निशाण उमटलेले असतात, त्यामुळेच छान अशी भाकरी थापून घ्यायची. तर बघा इथे तवा छान गरम झालेला आहे. मी भाकरी टाकून घेतलेली आहे आणि थोडंसं कडेने जर भाकरीचा आकार तुम्हाला थोडासा खालीवर वाटत असेल तर छान हाताने प्रेस करून सपाट करून घ्यायचं. बघा एकीकडे भाकरी शिजत आहे, एकीकडे पिठलंसुद्धा शिजत आहे. मी तर शिवजयंतीला अस्सल महाराष्ट्रीयन बेत केलेला होता, गावरान बेत केलेला होता. तुम्ही काय केलं ते मला कमेंटमध्ये सांगा. भाकरी एका बाजूने छान शिजलेली आहे. आता पलटी करून घेतलेली आहे. पलटी केल्यानंतर छान अशी खरपूस भाकरी भाजून घ्यायची, म्हणजे टम्म फुगते आणि पिठल्यासोबत भाकरी अप्रतिम लागते. तुम्ही पिठल्यासोबत काय करता? आमच्याकडे तर बेसन म्हणतात आणि बेसनासोबत भात असो, भाकरी असो किंवा चपाती असो अप्रतिमच लागते आणि आमच्या घरी सगळेच आवडीने खातात. कुठलाही सीझन असो आणि कुठलीही वेळ असो, पिठलं भाकरी म्हटलं की विषय खतरनाकच. तर बघा भाकरी छान अशी खरपूस भाजून घेतली, त्यानंतर कापडाने पलटून घेतलेली आहे. तवा जास्त गरम असल्यामुळे थोडासा करपल्यासारखी झाली, पण करपलेली नव्हती ती. बघा छान अशी टम्म फुगलेली आहे आपली भाकरी. आता भाकरीसुद्धा तयार झालेल्या आहेत. चला ताट वाढून घेऊया. तर घेतलेलं आहे, पिठलं घेतलेलं आहे. मी तर तुम्हाला दाखवण्यासाठी पिठलं प्लेटमध्ये घेतलं, नाही तर आम्ही भात घेतो, भाताच्या शेजारी पिठलं, त्याच्या बाजूला भाकरी, सोबतच महाराष्ट्रीयन ठेचा आणि कांदा घेतलेला आहे, हिरवी मिरची घेतलेली आहे आणि लिंबू घेतलेला आहे. ठेच्याची रेसिपी मी शूट केली नाही. यानंतर जेव्हा कधी ठेचा बनवेल ना तेव्हा नक्कीच तुमच्यासोबत ही रेसिपी मी शेअर करेन. मस्त असा झणझणीत बेत झालेला होता. सगळ्यांनी खूप एन्जॉय केला. तुम्हीसुद्धा या आणि चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. बाय बाय. आता काही जण विचार करतील की एवढी साधी सोपी सरळ रेसिपी कशाला शेअर केली, सगळ्यांनाच तर येते. पण काय ना, आपल्या सर्वसामान्य महाराष्ट्रातील जनतेचा हा आवडता पदार्थ आहे. म्हटलं एकदा नक्कीच शेअर करावा. माझी पद्धत, तुमची पद्धत कशी आहे तेही मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा बरं का. धन्यवाद. बाय बाय.